अब तक सत्य का साहस। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथील गोंडखेडी येथे भीषण अपघात झाल्याची माहिती दिली आहे। मुंबईहून नागपूरला परतल्यानंतर शिंदे हे रविवारी रात्री नागपुरातील सोलर ऑर्नामेंट्स कंपनीत झालेल्या स्फोटाच्या घटनेची माहिती घेण्यासाठी गेले असता घटनास्थळाची पाहणी करून परतत असताना गोंडखेडी बस स्थानकाजवळ भीषण अपघात झाला। शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार या भीषण अपघातात ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन दुचाकीस्वार ट्रकच्या बोनेटमध्ये अडकला। ही परिस्थिती पाहून शिंदे यांनी तात्काळ थांबून या तरुणाला ट्रक खालून बाहेर काढण्यास मदत केली आहे आणि त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे लक्षात येताच सीएम शिंदे यांनी त्याला आपल्या रुग्णवाहिकेतून नागपूरच्या सेनगुप्ता रुग्णालयात दाखल केले। एवढेच नाही तरी अपघातानंतर शिंदे यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन अपघातात जखमी झालेल्या लोकांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। जखमींवर उपचार सुरू आहेत। तर गिरीश केशरावजी तिळके असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून तो नागपूरच्या गोंडखेडी वाडी येथील रहिवासी आहे। डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले। तर या अपघाताबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः ट्विटरवर पोस्ट केली असून त्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पदावर पदोन्नती मिळण्यापेक्षा एक माणूस म्हणून त्यांना मदत करण्यासाठी पुढे जाणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे असे मला वाटतं। त्यांच्या या कार्याला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळतोय।